नमस्कार मित्रांनो, जरा हटके स्टोरी मध्ये तुमचं स्वागत आहे। कल्पना करा, तुमच्या रोजच्या आर्थिक व्यवहारांवर म्हणजेच शेअर बाजारावर दररोज किती मोठा धोका असतो। नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार आपला राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच NSE दररोज तब्बल 17 कोटी रुपयांच्या सायबर हल्ल्यांचा सामना करतोय। हा आकडा ऐकूनच धडकी भरते। मग प्रश्न पडतो की इतके मोठे आणि सातत्याने होणारे हल्ले असूनही आपला शेअर बाजार सुरक्षित कसा आहे? याचं श्रेय जातं NSEच्या सायबर योद्ध्यांच्या एका खास टीमला। ही टीम 28 सायबर तज्ञांची आहे, जी 24 तास आठवड्याचे 7ही दिवस अगदी डोळ्यात तेल घालून काम करते, तुमच्या आमच्या सारख्या सामान्य गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी। ही टीम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते। हॅकर्स वेगवेगळ्या मार्गांनी हल्ला करतात। DDoS डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस हल्ल्यांनी सिस्टीम धीमी पाडणे किंवा फसव्या ईमेल, फिशिंग आणि पेन ड्राईव्हचा वापर करून माहिती चोरणे। परंतु NSE कडे असलेले अत्याधुनिक सुरक्षा कवच, विशेष सॉफ्टवेअर आणि त्वरित कार्यान्वित होणारे डिजिटल बॅकअप प्रणाली या सर्व हल्ल्यांना निष्प्रभ करते आणि कोणताही मोठा तोटा होऊ देत नाही। मित्रांनो, NSE सारख्या मोठ्या संस्था स्वतःची सुरक्षा सांभाळतात, पण आपल्या वैयक्तिक डिजिटल जीवनाची जबाबदारी पूर्णपणे आपली आहे। त्यामुळे तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी हे जाणून घ्या। 1. उत्तम पासवर्ड वापरा। तुमचे ईमेल आणि बँक खात्यांचे पासवर्ड नेहमी मोठे आणि वेगळे ठेवा, ते वेळोवेळी बदला। 2. फिशिंग ओळखा। अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या ईमेल किंवा मेसेज मध्ये लिंक्सवर चुकूनही क्लिक करू नका। 3. माहिती गोपनीय ठेवा। तुमचा OTP किंवा कार्डचा नंबर किंवा कोणालाही QR कोड स्कॅन करायची विनंती कधीही मान्य करू नका। 4. मदत क्रमांक, जर सायबर फ्रॉड किंवा फसवणूक झालीच तर तात्काळ केंद्र सरकारचा सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 लक्षात ठेवा आणि त्यावर संपर्क करा। तातडीने तक्रार केल्यास नुकसान टळू शकते। तर शेअर बाजाराचे रक्षण करणारी ही टीम खरंच कौतुकास्पद आहे, पण त्याच्या सोबतच आपल्या डिजिटल आयुष्यात सावध राहणं किती गरजेचं आहे हे आपल्याला यातून कळतं। तुम्हाला ही जरा हटके माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि अशाच अद्भुत गोष्टींसाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या जरा हटके स्टोरी मध्ये। धन्यवाद।